मित्रांनो, याच्या अगोदरचा 1 मिनिटाचा शॉर्ट तुम्ही पाहिला असेल, ज्यामध्ये तुम्हाला क्लिअर झालं असेल की मौजे डिग्रज आणि कसबी डिग्रज या दोन गावांमध्ये कसं कसं पूल एक आहे आणि छोटं बंधार एक आहे. आता सुरुवातीला मी छोट्या बंधारावर जात आहे आणि नंतर उरूस पाहायला जाताना रात्रीचं मी जाणार आहे ते पुलावरून जाणार आहे. अशा प्रकारे हा भाग पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की इतरांशी आणि तुमच्या मित्रांशी शेअर करा. खुश राहा, सुरक्षित राहा. चला. लहान बंधाऱ्यावरून जाताना नदीमध्ये एक आजोबा कसं काय अंतराळी थांबलाय बघा आणि किती मासे पकडायला लागलेत. मासे तर भरपूर गावायला त्यांना, पण मगरीची भीती वगैरे कसं काय वाटत नसेल काय माहिती त्यांना. पापलेट गावलाय काय सुरमई गावला काय तर मासा गावलाय सुरमई सारखा. आणि मी धरण म्हणजेच बंधाऱ्या उभारून पाहत आहे. पूल त्याच्या बाजूलाच अलीकडे आहे आणि इकडे धुणे वगैरे धुवून ठेवलेत, म्हणजे घरचे धुणे वगैरे काढलेले आहेत. बहुतेक कसबी डिग्रजचा उरूस आला असणार आहे, कारण उरूस आला की त्याच्या अगोदर सर्व असं धुणं वगैरे काढतात. आणि हा माणूस अंतराळी कसं काय तरणार आहे काय माहिती ते. आणि त्यांच्याकडे एक पिशवी आहे, त्या पिशवीमध्ये पकडले मासे ते टाकत आहेत. थर्मोकॉल लावलाय काय? बाजूने थोडा थर्मोकॉल दिसतोय देखील, पण त्याचं वजन आणि पकडलेल्या माशाचं वजन याने मिळून थर्मोकॉल कसं काय बॅलन्स होत असेल. आणि बहुतेक भरपूर वेळ झाले त्याने पाण्यामध्ये अजून एक मासा सापडला. 3 तास झालं ते माशाला मिशा असला मासा गावलाय बघा. लय मासा गावलाय तिथं. भाई त्यांचा लोक तर एकदम स्पार्ट नाण्यासारखा दिसतोय बघा. आता वळल्या वेगळ्या आता कुठलं जाळं दिसून झालं, कुठं जाळं जमिनीत लावलं कोण ठाव. अगं ते बारीक बारीक दिसत तसं जाळं नाही का ते. माशा वजन आजा बुडायचा नाही तर आणि गावला बघा. काय मासच गावले तिथनं लय लांब जाळ तिथनं आज हातरली जाळ तिथनं इथं पण हातरली तिथनं हातरले नाही. हे जास्त 10-12 किलो. आता मी थांबल्या पण 3-4 सापडले. भीती वाटत नाही आज झाला बरं का. हे आजोबा ज्या बाजूला पकडल्यात मासे आहेत त्या बाजूला एक लई मोठी मगर आहे. ती मगर बघितली तरी अंगावर काटा येईल इतकी मोठी मगर आहे. पण आजाला काही भीती वाटण झाल्याच की. आणि आजा दगड पकडल्यात. नाही, इकडे दगड दिसायला लागलाय, त्यामुळे इकडे मला वाटलं काय आहे काय. नाही, दगड आहे. आणि हे धुण्याचा तर भाग आपण चालू करूया. म्हणजे कसबी डिग्रजला चालू आहे सध्या उरसात सध्या फिरायला गेल्यावर मुलं वगैरे भेटली आणि उरसात झंपिंग छपाक सुरुवातीला चालू होते. कारण का ते तयार करायला सोपं असते बांधायला वगैरे, त्यामुळे झंपिंग छपाक सुरुवातीला चालू होते. बाकीचे मोठे पाळण्याची जोडणी मग चालूच आहे. आणि आपले मित्र देखील दिसले त्या ठिकाणी आपल्याला इथं. तयारी उरसाई तयार करा. उरसाई तयारी ड्रॅगनची चाक आहेत की इथं. आणि काय जरा पुढे जाऊया गावाली पोरं यायला बघायला. उरसाला येऊ का नको? येऊ ना. मग चालते. 300 रक्तरंजी 300 काढला की कसबी डिग्रज. काय मोठी आहे तुमचा उर्स मोठा असतो. आमच्या गावापेक्षा लय उर्स मोठा ना तुमचा. हा स्प्रिंग पोटर डायरेक्ट गाडीच आणली एवढी मोठी. केवढं स्प्रिंग पोटर काढ कंपनीच काढते डायरेक्ट. ते मागच्या वेळी गाडं वाहतो बोलणार लय भारी आलं. कसला बाहुबली? अरे बाहुबली जा महेंद्र बाहुबली आहेत की. उचलून मग अशी बसले त्यांना उचलून इकडे आले आणि बसवली. झोपलाय डायरेक्ट. रात्रभर प्रवास केला वाटतं आहे का. रात्रीतनं कुठं लांब नाही ना जायत झोपला येऊ. खुले आसमान के नीचे सो गया ये तो आराम से. निघलं खाली निघलं. पाईप निघली. बसवा उचला बाहुबली. महेंद्र बाहुबली याने ये सब गेली. ही बाहुबली वेगळी झम्पिंग बाहुबली ती. झम्पिंग छपकची बाहुबली नेहली गे दोघांनी नेहली घेऊन. कुठे काय वाघ वय ते माहिती आहे की. वाघाचं चित्र आहे आणि त्यामुळे ते मुलं दाखवत आहेत. जम्पिंग छपाक तर सुरुवातीला चालू झालंय. आता या ठिकाणी मेकअपचे साहित्य वगैरे, शिवाय आईस्क्रीमचे गाडे वगैरे भरपूर लागणार आणि सर्व काही भरून जाणार. आणि आमच्या गावचे पाटील आहे, त्या पाटलांची कन्या देखील बहुतेक इथं आलेले. पाटील काय नुसतं लहान आवाजात काय म्हणून कन्या पुढे जाते पाटलांची. हो पाटील काय म्हणता. काय म्हणून कन्या पुढे गेले. आणि या ठिकाणी बघा आता सर्वजण स्टॉल लावायला चालू केले. हळूहळू थोडी मांडणी केली आणि थोडी मांडणी चालू आहे. अरे भाकऱ्या त्याही चुलीवरल्या. वाव यार,
आम्ही लहानपणी खायला मिळायचे, आता काय सगळं गॅसवरलेच आहे. या ठिकाणी पोत्याची रचना करून लाल माती केल्या म्हणजे साहजिकच तिथे कुस्ती आहे 100%. आता पूर्णपणे तयारी झाल्यानंतर डिग्रजच्या कृष्णाकिनारी मी आणि माझा मित्र या पुलावरून आम्ही जात आहे उरुसाला पाहायला की उरुस कसा काय भरलेला आहे. यात्रा मोठ्या बरं. नक्कीच मित्रांनो, यात्रा ही आपल्या गावची असते बसवेश्वराची आणि उरूस असतो तो कसबे डिग्रजचा असतो गुढीपाडव्यानंतर 3 दिवस. आणि उरूस मात्र मोठा असतो. यात्रा आपली छोटी असते कारण की यामध्ये गाव मोठा आहे, त्यामुळे संख्याही मोठी आणि वेगवेगळ्या तऱ्हेचे पाळणे वगैरे झोपाळे आले असतात. आणि आपल्यासोबत आपले मित्र आलेला आहे संग्रामसिंह देशमुख, ज्याला आपण देशमुख म्हणतोय. या ठिकाणी दुसरं जम्पिंग एक आले बघा मुलांसाठी, विमान. शिवाय हा एक पाळणा पहिल्यांदा पाहायला मिळाला मला. आपल्या पाळणा यात्रेमध्ये हा पाळणा येत नाही. आणि हे जहाज आहे, शिवाय लहान मुलांसाठी हे विमान आहे. या विमानात बसल्यावर देखील तितकीच मजा येते जितकी वर पाळण्यात बसल्यावर मुलांना येते. हे जहाज जसं वर खाली जाते तसं मागच्या वर्षी मला आठवते की आम्ही आणि घरचे बसलो होतो आणि त्यामध्ये लय मजा केली ती. तर मिसेसला मी मागून चुकून धरलं होतं, डोक्याला तर केसेस असले होते का तर ते जहाज वर खाली लय जोरात होते. आणि या ठिकाणी जम्पिंगचा पाक. शिवाय इथं बघा ब्रेक डान्समध्ये बसल्या मित्रांनो काही जरा काळजी घ्यायला लागते कारण की मान लई लचकत्या, असं जोरात मांडा हिसका बसतात. सोन्या देखील आला आहे आपला मित्र कसबेटीचा. असे बरेच मित्र आपल्याला भेटतात तिथे. आणि हे बघा इकडे किती उंच असा मोठा असा पाळणा आहे, आकाश पाळणा म्हणला जातो. आणि ब्रेक डान्समध्ये पुन्हा एकदा नवीन सुरू झालेला आहे ब्रेक डान्स. काय मित्रांनो, ब्रेक डान्समध्ये बसायला लोकांना आवडते कोणाटाव, नंतर चक्कर मारते राव, आपल्याला काय आवडत नाही. आणि छोटे छोटे गेम जे लोकांना अशक्य असतात असे गेम, रिंग टाकायचे गेम वगैरे ते देखील आलेले आहेत. असे गेम यात्रेमध्ये असतात. आणि पाळण्यामध्ये बसलेल्या मुलांना एक आकर्षण असं आहे की कागदाचे पेपरचे तुकडे वगैरे ते टाकत आहेत वरून, उधळत आहेत त्यामुळे. आणि अशा प्रकारे गेम बघा, हे ते वेगळेच गेम आले आहेत. बॉलचे गेम, ते गेमचे नियम त्यांनी म्हटले विचारल्या बघा साईडला तुम्ही पाहू शकता. पण आपण काही गेम खेळणार नाही कोणताच. मुलं बघा वरून चिठ्ठ्या उधळत आहेत कारण की खाली जे त्यांचे मित्र मैत्रिणी उभारले त्यांच्या अंगावर त्या चिठ्ठ्या पडणार आणि त्यांना जरा मजा वाटणार आहे. बघा चिठ्ठ्या वरून टाकत आहेत, तेवढीच त्यांना मजा. आणि इकडे संग्राम. आणि बघा जहाजाच्या खाली मी बरोबर उभारलो आहे. बुकिंगचं ऑफिस समोरच आहे. यात बसाय कमी कमी 60 रुपये 100% असणार. मग 5 मिनटं बसायला 60 रुपये अशा प्रकारे तिकीट असणार. वादावादी काय होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त देखील आहे. आणि नातू जे आहेत ते पाण्यामध्ये वॉटर हिने खेळत असताना आजीबाई बाहेर बसल्या तर नातवांची वाडा बघत. आणि अशा प्रकारे हा डिग्रजचा उरूस, कसबे डिग्रजचा उरूस धूमधडाक्यात जोरात मोठ्याने सुरू आहे. भरपूर मोठा असं हे मिकी माऊस आलेलं आहे. आपल्याला पाहायचं आहे कुस्ती. ड्रॅगन देखील इकडे चाललेला आहे म्हणून कुस्ती पाहायसाठी मला समोर जाता आलं नाही कारण गर्दी होती. पण साईडने इकडून मला कुस्ती थोडीशी ऐकू येईल, तर मला कुस्ती थोडीशी दाखवायची आहे म्हणून मी थोडंसं बाजूला गेलो आहे यात्रेच्या. आणि एका गल्लीतून जाऊन तुम्हाला तिकडे मी रेकॉर्डिंगमध्ये दाखवतो. या ठिकाणी पहा, तुम्ही लाल माती पाहिली होती तर या ठिकाणी स्टेज देखील केलं आहे आणि तिथेच चालू आहे कुस्ती. तर यावेळी मित्रांनो आपल्या फॅमिलीला घेऊन उरसात यायला वेळच मिळाला नाही. आणि आता जाताना पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे यात्रा संपली, उरूस संपला आणि त्यानंतर मी तेजूला घेऊन तिथं आलेलो आहे. आई तिची कामाला गेली की दिवसभर एकटीच इकडे तिकडे फिरत असते. मग काय चल मग सोबत म्हटल्यावर लगे येत्या. आणि उरसात छोटे छोटे पाळणे तर लगेच गुंडाळून गेलेत, पण मोठे पाळणे करणं अवघड असते. मग ते काढायचं चालू आहे सध्या. काढायचा पाळणा बिळणा आहे का? वरले 3-4 पाळणं काढल्यात. ते पाळणं काढायचं आलं वरनं काढल्यात. तिकडचं सगळं गोल गोल काढलंय. गोल लय भारी फिरायला ती लय सगळंच गेलं की 2 दिवसात सगळंच गेलं. बघ ते घोड्यात पिल्लो बघूया तिला ओळखते का कशाच पिल्लो आहे. घोड्यात पिल्लो आहे की नाही? हां गाढवाचं आहे. ये धर जरा चावू जरा चाव हात पुढं करते चाव म्हणून. हे त्याला पाटला जखम लागले रे बाबा. सगळे आता गाडव फिरला. यात्रा झाली की आता उरूस संपला की डिग्रजचा, कसबे डिग्रजचा. कुठे चाला की पाण्यात बसायला? मग जाऊया थांब. पडल्यात बघ स्प्रिंग पोटॅटो जॉक. लोकांनी किती स्प्रिंग पोटॅटो खाल्ले बघ, काट्या पडल्यात. अरे झोपले होते उठलं काय? आणि आज लोळाला आले बघ. खोक खोक खोक. त्याला बोलू की उठलं काय? पाळणा दाखवला होता गाडवाचा फिरला सगळं. एक गाडू दोन एकमेकाला माया करायला बघ. एकमेकाच्या मानव माया करायचं हो. गळा भेट घ्या. गाडवा आहे का? कुठलं वाढाले बघ की.
हा ते वळ आहे मागणं सायकलला घेऊन पाहिलं. ते पळते हा हे आता आलते ही दोन माया करल्या ते पळाले. गाढव म्हणतात मित्रांनो लोकांना आवडत नाही, पण गाढवाचं दूध मित्रांनो अतिशय मौल्यवान असते असं कळलं आम्हाला. तर आता डिग्रजच्या कृष्णाकिनारी वेगवेगळे भाग यायचे असतात. अशा प्रकारे आता उद्या पहा हा भाग आणि खुश राहा, सुरक्षित राहा.